नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर फायनली आज आमची गोव्याला जाण्याची जर्नी चालू झालेली आहे. आणि गोव्याला जायचा रस्ता तसा खूप लांब आहे, म्हणजे आम्हाला मॅक्सिमम 5 ते 6 तास लागतील तिथं पोचायला. आणि हा प्रवास खूप मोठा आहे आणि मला आठवत नाही मी लास्ट टाइम एवढा मोठा म्हणजे एवढा लांबचा प्रवास कधी केला होता. मला वाटते एक 2-3 वर्षापूर्वी मी मुंबईला गेले होते, तेव्हाच हा एवढा मोठा प्रवास केला होता. त्यानंतर मी फर्स्ट टाईमच वेळ आहे की एवढा लांब प्रवास करतोय. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही चहा नाश्त्यासाठी, कारण सकाळ सकाळी थंडी पण खूप असते. घरातून आम्ही तसं नाश्ता करून निघालोयच, पोहे वगैरे खाल्ले होते आम्ही, चहा पण घेतला होता घरून निघताना. पण आता बाहेर आलो आहे म्हटल्यानंतर म्हटलं थोडंफार खाऊन घेऊयाच. तर इथं आम्ही उतरलो आता आणि नाश्त्यामध्ये आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला होता आणि सोबत चहा पण ऑर्डर केला आहे. नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर इथं बघू शकता, प्रवास करता करता आम्ही आंबोली घाटामध्ये पोहोचलो आहे. आता इथून पुढं घाटाचा प्रस्ताव चालू होईल आणि घाट म्हटलं की परत आला डेंजर झोन, कारण मला घाटाची खूप भीती वाटते पहिल्यापासूनच. गरगर मग ते होतंच, पण त्या रस्त्याची जी विड्थ आहे ना ती खरंच खूप लहान आहे. म्हणजे 2 वाहनं कशी दाटीवाटीने बसू शकतात एवढाच रस्ता आहे तो. आणि ओव्हरटॅकचा तर विषयच येत नाही तर, कारण खरंच खूप बेकार रस्ता आहे हा आंबोली घाटाचा. मी तर पहिल्यांदाच बघते हा रस्ता इथला. थोडा घाट कंप्लीट केला आम्ही आणि आम्ही मध्येच एका ठिकाणी थांबलो, कारण म्हटलं थोडा रेस्ट केलाच पाहिजे, नाही तर परत उलटी वगैरे कुठेतरी व्हायची. म्हटल्यानंतर थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो आम्ही. तिथं काही स्नॅक्स वगैरे घेतले आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. एक ब्रिज आहे माहिती का, मोठा असा ब्रिज आहे. अक्षय बघितलंस का तो ब्रिज? नाही, तो आहे पणजीला जाताना ब्रिजला. आणि इथं बघू शकता रस्त्याला किती शांतता आहे, एकदम सुनसान रस्ते आहेत, जास्त गर्दी पण नाही आहे. आणि काही ठिकाणी जंगली प्राण्यांचे बोर्ड लावले होते, रानगव्याचे, बिबट्याचे, असे नाही का, रस्ता क्रॉस करताना जरा सतर्कता पाळा असं म्हणून. तर फायनली आम्ही प्रवास करता करता गोव्याच्या एरियामध्ये पोहोचलोय. आणि इकडे आल्यापासून मला जास्त स्कूटीचीच मेजॉरिटी दिसते रस्त्यावर, बाकीच्या गाड्यांची पेक्षा. बाकीच्या गाड्यांची क्वांटिटी कमी आहे खूप रस्त्यावरती. तर थोडा वेळ थांबलो आम्ही इथं आणि काही शॉपिंग वगैरे केली. जास्त काही नाही खरेदी केलं आम्ही, कारण आम्ही ऑलरेडी शॉपिंग केली होती गोव्याला निघायच्या आधी. आणि तसं इथं खूप महाग आहे सगळ्या गोष्टी. थोडीशी बार्गेनिंग स्किल पण वापरली, पण ती काही जास्त कामी नाही आली, थोडीशीच कामी आली. त्यानंतर आम्ही बऱ्याचशाच अशा आर्टिफिशियल वस्तू बघितल्या, ज्या की समुद्री दगडांपासून वगैरे बनवल्या होत्या, शंकर शिंपल्यांपासून. त्या पण खरंच खूप छान होत्या. आता ऑलमोस्ट आम्हाला पोहोचेपर्यंत 3 वाजल्या होत्या. म्हटल्यावर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. म्हटलं काहीतरी जेवण वगैरे करूया, कारण आम्हाला अजून रूम वगैरे बघायची होती. आणि आम्ही अशी ऑनलाईन रूम वगैरे बुक केली नव्हती, कारण आम्हाला असं नाही का बीच साईडलाच आम्हाला बघायचं होतं, म्हणजे जवळच्या जवळ आपल्याला फिरता वगैरे येईल अशा ठिकाणी. तर चला, जेवण वगैरे झालं आमचं इथं. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर आम्हाला इथं आईस्क्रीमचा हा गाडा दिसला. म्हटलं आता ऊन पण आहे, आईस्क्रीम घेऊया आधी. मग इथं आईस्क्रीम वगैरे घेतलं आम्ही, सगळ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम घेतले आम्ही. नंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या रूम्स वगैरे बघितल्या. रूममध्ये चेक इन केलं, थोडं फ्रेश झालो आणि आम्ही चेंज वगैरे करून आम्ही बीचवरला निघालो. तर आम्ही आत्ता जातो कळंगूट बीचवरती आणि आम्ही रूम पण त्या बीचच्या जवळच घेतली होती. मला वाटतं एक 5 मिनिटाच्या अंतरावर आमची रूम असेल त्या बीचपासून. आणि ही गर्दी बघून अंदाज आला असेल ना हा बीच किती फेमस आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता या बीचवरती ना छोटे छोटे भरपूर असे क्लब आहेत आणि हे जे क्लब आहेत ना त्याचा व्ह्यू संध्याकाळीच खूप छान दिसतो. म्हणजे आता ऑलमोस्ट 7 वाजून गेले होत्या, तर त्या क्लबची लाईट्स वगैरे चालू केली होती त्यांनी. तर बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे तिथला. आणि त्या प्रत्येक क्लबमध्ये ना असे वेगवेगळ्या प्रकारचे असे डेकोरेटिव्ह आयटम्स होते, म्हणजे आपण तिथे जाऊन फोटोज वगैरे काढू शकतो अशा टाईपचे होते. भरपूर छान होते खरं, मस्त. आणि एवढे क्लब असल्यामुळे ना संध्याकाळी सगळ्यांचंच म्युझिक एकदम चालू झालं, त्यामुळे कुठलं म्युझिक नक्की ऐकायचं हेच कन्फ्युजन झालं होतं. सगळ्यांचं म्युझिक असं रिमिक्स झालं होतं, त्यामुळे सगळ्यांचेच आवाज वेगवेगळे येत होते. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर दिसते बीचवरचा. एकदम असं प्रसन्न वाटत होतं बघितल्यावर बीचकडं.
तिथंच थांबून आम्ही थोडं स्नॅक्स वगैरे घेतलं. आता हे गोव्यातलं क्लब वगैरे आमच्यासाठी नवीनच आहे, कारण आम्ही फर्स्ट टाइमच बघतोय अशा गोष्टी. तर आम्ही जास्त काही एन्जॉय नाही केलं तिथं. थोडा वेळ थांबलो, लांबून सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आम्ही दुसरीकडे गेलो. म्हणजे आम्हाला आता डिनरसाठी जायचं होतं म्हटल्यावर आम्ही 1-2 ठिकाणी चौकशी करून आम्ही डिनरसाठी थांबलो एका ठिकाणी. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.